नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत आपल्या रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो जो सुंदर असा समुद्र किनारा, मस्तपैकी हापूस आंबा आणि वेगवेगळी पर्यटन स्थळे. इथूनच तुम्हाला माहिती आहे जवळच मस्तपैकी आपलं गणपतीपुळे, तिबाचं मंदिर, रतनगड फोर्ट आणि अशा रत्नागिरीमध्ये कोणाला सेकंड मावणार नाही. आणि ते सुद्धा अशा एका ब्रँड कडून जो आता कित्येक वर्ष वेल एस्टॅब्लिश आहे. आणि तो ब्रँड म्हणजे आपला गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज. गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजने रत्नागिरीमध्ये सुरुवात केली चैतन्य सृष्टीतून. आणि आता त्यांचा हा जो आपल्या मागे जो प्रोजेक्ट आहे सद्गुरू सहवास, तर तो पण 50% कम्प्लीट झालेला आहे. आता पण तुम्ही माझ्या मागे बघू शकता मस्तपैकी 1 BHK 2 BHK 3 BHK टुमदार बंगले रेडी आहेत पदेशांसाठी. त्याचबरोबर काही प्लॉट पण अजून पण अवेलेबल आहेत. आणि त्याच्याशिवाय गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टी म्हटलं की कसं आहे की तुम्ही निसर्ग सानिध्यात पण राहणार. त्याच्याशिवाय तुम्ही इथून ना रेल्वे स्टेशन पासून फक्त 15 मिनिटावरती आहात आणि मुंबई गोवा हायवे पासून ना फक्त 5 मिनिटावरती आहात. आणि त्याचबरोबर जसं तुम्हाला म्हटलं निसर्गाच्या सानिध्यात पण राहाल आणि त्याचबरोबर मस्तपैकी स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही इकडे सद्गुरूंच्या सहवासात पण राहणार आहात. तर गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते क्वालिटी कन्स्ट्रक्शन. आणि गद्रे सर स्वतः इंटिरियर डिझायनर आहेत. कित्येक वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स राहिला आहे. मुंबईतली प्रसिद्ध रेस्टॉरंट किंवा बरीचशा प्रसिद्ध लोकांची घरं पण त्यांनी मस्तपैकी डिझाईन केली आहेत. त्याच्यामुळे हे जे बंगले आहेत तर ते पण ते पर्सनली डिझाईन करतात. तर या बघूया आता गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज मधील आपल्या सद्गुरू सहवास मधील हा एक 2 BHK बंगलो. सो आता हा आहे आपल्या सद्गुरू सहवास मधला एक 2 BHK बंगलो. आणि तुम्ही बघू शकता इथे या अंडरग्राउंड वॉटर टँक पण आहेत. आणि इकडे आपल्या बरोबर ना राकेश दादा आहेत. राकेश दादा हे साईट इन्चार्ज आहेत इथले. 2 BHK बंगलो आहे. ओके. आणि या बंगलो मध्ये आपण एंटर करूया. तर बघा सुरुवातीलाच एंटर करताना छान असा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. म्हणजे तुमचा जो बंगलो आहे तो जरा एक इन्क्लाइन वरती येतो. आणि इथे या बाहेर टाइल्स लावून ठेवलेल्या आहेत त्या कसल्या आहेत राकेश भाऊ? हे आपलं मेन फ्लोरिंग आहे सर. 1200 बाय 600 मेन फ्लोरिंग आहे. विट्रीफाय डबल चार्ज फ्लोरिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही 2x2 वरांड्यासाठी आपण स्पेसिफिक डिझाईन मुंबईवरून मागवलंय. त्याच्यानंतर या ज्या टाइल्स आहेत ह्या 2x1 टाइल्स आहेत. स्टँडर्ड वॉटरप्रूफ टाइल्स आहेत त्या. त्याच्यानंतर हा फर्स्ट फ्लोअर टॉयलेटचा सेट आहे. अँटी स्किड रफ हे मेन फ्लोरिंग आहे त्याच्यात. त्याच्यानंतर हा जो सेट आहे हा ग्राउंड फ्लोअरच्या टॉयलेटचा सेट आहे. आणि हा जो मेन आहे आपण कसं इथे रत्नागिरीत स्टील ग्रे ग्रॅनाइट किंवा अँटी स्किड असे वेगवेगळे येते, पण इथे साहेबांनी स्पेसिफिक रेडीमेड ट्रेड मागवलेत मुंबईवरून खास. ओके. अच्छा. स्टँडर्ड आहे ही साईज. अँटी स्किड आहे, रफ आहे, म्हणजे माणसाने पाय दिल्यावर तो स्लाइड होत नाही. ओके. सो तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला म्हटलं गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजचं वैशिष्ट्यच हे आहे की इकडे जे पण तुम्हाला कन्स्ट्रक्शन मटेरियल मिळणार तर ते एक नंबर क्वालिटी मटेरियल असणार आहे. सो तुम्ही आता टाइल्सचं बघितलं तर आता या आता आपण डायरेक्टली आपण आता बंगल्याच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो. आणि तुम्ही कोकणामध्ये जर घर घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आमचा जे पेज आहे त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे तुम्हालाही आणि तुमचे जे काही जवळचे लोक आहेत त्यांना कोकणात घर घेताना काय काळजी घ्यायची त्याची माहिती मिळेल. नवीन नवीन प्रोजेक्ट्स आमचे जे आहेत त्याच्याबद्दल माहिती घेता येईल. त्याचं नवीन नवीन लेटेस्ट स्टेटस काय आहे त्याची तुम्हाला माहिती मिळेल. आणि तुमचं घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होण्यासाठी नक्की मदत होईल. हा आता लिव्हिंग एरिया आहे ना? हो, लिव्हिंग आहे. लिव्हिंग आहे तो तुम्ही बघू शकता. इथे मस्तपैकी छान अशी विंडो दिलेली आहे. इथे समोर पण विंडो दिलेली आहे, त्याच्यामुळे छान असं व्हेंटिलेशन आहे. आणि इथेच छान असा किचन आहे. ओके. आणि किचनला पण बघा मस्तपैकी लाईट येते, सूर्यप्रकाश. ती आपली पूर्व दिशा आहे तर त्याच्यामुळे मस्तपैकी सूर्यप्रकाश येतोय. आणि इथे जसं तुम्हाला म्हटलं की इथे असा हा आपला छान असा किचन आहे. आणि ज्या टाइल्स तुम्हाला बाहेर मी दाखवल्या तर त्याच टाइल्स तुम्ही इथे बघू शकता. ओके. आता इथे लॉफ्ट पण दिलेला आहे स्टोरेजसाठी. ओके. आणि त्याच्याशिवाय एक बेडरूम आहे या 2 BHKचा, तो इथे ग्राउंड फ्लोअरला आहे. ओके. सो हा बघा हा बेडरूम आहे. ओके. सो म्हणजे जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर मी रेकमेंड करेन की खाली ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम घ्या. ओके. सो आता इथे बघा इथे अजून एक बंगलोचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिकडे पण अजून एक बंगलोचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिकडे पण काही बंगलोज आहेत, काही 1 BHK, काही 2 BHK, काही 3 BHK आहेत. तर तिकडे आपलं तुम्हाला लांबवर बघा सद्गुरू सहवास दिसत असेल. म्हणजे तिथे छान अशी सद्गुरूंचं अस्तित्व तुमच्या प्रॉपर्टीवरती असणार आहे. आणि त्याच्यामुळे हा असा आपला छानपैकी असा हा बेडरूम. ओके. सो प्रशस्त बेडरूम आहे आणि हवेशीर बेडरूम आहे जसं तुम्हाला म्हटलं. ओके. आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन. सो हा आपला बेडरूम. आणि त्याच्याशिवाय ग्राउंड फ्लोअरला मस्तपैकी इथे टॉयलेट पण दिलेलं आहे. टॉयलेट मधल्या पण टाईल्स तुम्ही सगळ्या बघू शकता. जसं कमिट केलेलं आहे तसं सगळं तुम्हाला मिळणार.
आणि इथे छानपैकी असं एक बॅकडोअर पण आहे. आणि जर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला बॅकडोअरचा इम्पॉर्टन्स माहिती असतो. आता किचन मधूनच इथे मस्तपैकी छान बॅकडोअरला इथे असं ऍक्सेस आहे आणि इथे तुम्ही छानपैकी असं तुमचं गार्डन बनवू शकता. इथे आता तुम्हाला सेफ्टी टँक साठी खड्डा मारलेला आहे ऑलरेडी. सो बघा ॲम्पल स्पेस आहे घर बांधून पण छानपैकी सुंदर असं गार्डन डेव्हलप करण्यासाठी. ओके, सो आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया. हो सर. येस. सो बघा जसं तुम्हाला म्हटलं की इथे छानपैकी असे ते टप्पे वापरलेले आहेत. इथे बघा पाण्याच्या टाकीसाठी किती युनिक डिझाईन बनवलेलं आहे. तर इथे पण तुम्ही स्टोरेज करू शकता, पाण्याची टाकी ठेवू शकता, अप टू यू. म्हणजे खालती अंडरग्राऊंड तर पाण्याची टाकी आहेच, पण त्याच्याशिवाय वरती कुठे ठेवायची त्याची पण चांगली सोय आहे. आता आलं ते आपल्या मास्टर बेडरूम मध्ये. आणि जसं तुम्हाला म्हटलं की वाव, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बघा हा असा व्ह्यू आहे. सद्गुरू सहवास प्रोजेक्ट आहे ना, तर तो आहे असा मस्तपैकी थोडासा हिल वरती. तर त्याच्यामुळे तुम्हाला असं लांबवर असं मस्तपैकी असा व्ह्यू दिसणार आहे. आणि पावसाळ्यात तर काय भारी वातावरण होईल, काय म्हणता. आणि तिकडे दूरवर तिकडे तुम्हाला गाडी दिसते का बघा एक एसटी. तर समोरच तुम्हाला जसं म्हटलं की आपला हे हातखंब आहे आणि इथूनच आपला मुंबई गोवा हायवे आहे. उजवीकडे गेलात तर तुम्ही मालवण गोव्याला जाऊ शकता आणि डावीकडे गेलात तर तुम्ही छानपैकी मुंबईला जाऊ शकता. ओके, आणि इकडे मागे गेलात तर तुम्ही रत्नागिरी सिटीमध्ये जाता. ओके, सो हा असा आपला हा बेडरूम आहे. आणि बेडरूमला बघा मास्टर बेडरूमला अशी छान अशी बाल्कनी दिलेली आहे. ओके, या बाल्कनीमध्ये उभं राहायचं, मस्तपैकी चहा कॉफी प्यायची आणि मस्तपैकी असा निसर्गाचा आस्वाद घ्यायचा. ओके, स्पेशली पावसाळ्यात तर एकदम भारीच वाटणार आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं पूर्णच्या पूर्ण घर ना एकदम हवेशीर आहे. म्हणजे एवढी अशी प्रशस्त बाल्कनी आहे. आणि त्याच्याशिवाय इथे बघा इथे एक मोठी अशी विंडो दिलेली आहे मास्टर बेडरूमसाठी. आणि त्याच्याशिवाय इथे मास्टर बेडरूमचा हा वॉशरूम आहे. ओके, सो बघा. आणि जसं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी खाली टाईल्समध्ये कमिट केलेल्या आहेत तर त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला इथे मिळत आहेत. ओके, सो बघा या बाल्कनीला पण अशा टाईल्स दिलेल्या आहेत. आणि याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे छान असं ना टेरेस आहे. ओके, सो बघा हा तुमचा असा एक प्रायव्हेट टेरेस. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं की इथे उभं राहून चहा कॉफी प्या आणि इथे तुम्हाला तुमच्या मित्र परिवारावर बसून मस्तपैकी गप्पा मारायच्यात, पार्टी करायची आहे, थोडा इव्हिनिंग टाइम स्पेंड करायचा आहे, असा मस्तपैकी व्ह्यू बरोबर. तर एकदम आयडियल असा स्पॉट आहे. आणि याला आपल्या काचेच्या रेलिंग्स येतात ना. हो, SS रेलिंग आहे, टफन ग्लास येईल त्याला. हा, आणि त्याच्याशिवाय इथे ना SS टफन ग्लास रेलिंग आहेत. ओके, सो म्हणजे प्रोटेक्शनच्या दृष्टीने एकदम छान असणार आहे ते. आणि त्याच्याशिवाय बघा आता जर तुम्हाला अजून मोठा टेरेस हवा असेल, म्हणजे तुमचा मित्रपरिवार जर जास्तच मोठा आहे तर इथे पण एक छान असा टेरेस आहे. ओके, तर इथे पण असं SS रेलिंग्स. सो अप टू यू. ओके, आता मला वाटतं हा एक 2 BHK आहे. आणि राकेश भाऊ हा काही काही लोक 3 BHK बनवतात, तेव्हा मग इथे बेडरूम बनवता येऊ शकतो ना. हा टेरेस बेड मध्ये जाईल आणि तो स्पेस तिकडचा ऑफसेट हा बाथरूम मध्ये इन्क्लुडेड. हा बाथरूम मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तो बघा अशा प्रकारे युनिक डिझाईन केलेलं आहे की सगळी जी घरं आहेत ना ते ती म्हणजे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे डिझाईन होऊ शकतात. आणि त्यांच्यामध्ये ना एक युनिकनेस पण राहतो. म्हणजे सगळ्या घर एक स्टँडर्डनेस राहतो. तुम्ही बघू शकता असा भला मोठा टेरेस. सो इट्स अप टू यू. ओके, की बाबा तुम्हाला 2 BHK हवा आहे की तुम्हाला 3 BHK हवा आहे. ओके, आणि जसं तुम्हाला म्हटलं की सगळं हवेशीर बघा, तिकडून हवा इकडून हवा. ओके, भरपूर हवा. आणि आता आपण जाऊया ते टेरेस वरती ना. तुम्ही 2 BHK पण बनवू शकता किंवा 3 BHK किंवा इन फ्युचर मध्ये आता टेरेस ठेवून त्याला तुम्ही नंतर पण कन्वर्ट करू शकता. आणि आता आपण आलो ते टेरेस वरती. आणि टेरेस वरतून आता व्ह्यू बघा फक्त. वाव, हे बघा मस्तच भारी मला मोठं असं टेरेस आहे. आणि वरती आल्याला छान हवा लागायला लागली आहे. आय होप सो तुम्हाला जाणवते आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं मस्त इकडे समोर छान नारळाची झाडं दिसत आहेत, आंब्याची झाडं दिसत आहेत. बघा आंब्याला पण चांगलाच मोर आला आहे, काजू पण लावलेले आहेत. आणि तसेच आंबा काजू नारळ तुम्ही पण तुमच्या या अंगणामध्ये लावू शकता. आणि वाव, टेरेस पण बघा स्पेशियस असं टेरेस आहे. क्वालिटी कन्स्ट्रक्शन जसं तुम्हाला म्हटलं. ओके, आणि हे बघा साईट एकदम अलावी झालेली आहे कारण ऑलरेडी काही बंगलो ऑलमोस्ट कम्प्लिशनला आहेत. हा पण बंगलो ऑलमोस्ट कम्प्लिशनला आहे. आता फक्त पेंटिंगचं काम बाकी आहे ना. हो, पेंटिंगचं काम. ओके, पेंटिंगचं काम बाकी आहे आणि वॉशरूमच्या फिटिंग्स वगैरे तर ते काय पटापट होऊन जाईल.
आणि जसं तुम्हाला म्हटलं खाली इथे दिसतंय तुम्हाला बघा सेफ्टी टँक. सो जनरली आता कोकणामध्ये कसं आहे की डायरेक्ट खड्डा मारला जातो आणि त्याच्यामध्ये सेफ्टी टँक बनवला जातो. तर इथे हे असे छानपैकी असे खड्डा तर आहेच पण खड्ड्याबरोबर इथे सेफ्टी टँक पण दिलेले आहेत. म्हणजे इथे आपण रत्नागिरी शहराच्या एवढं जवळ आहोत ना, कारण त्याच्यामुळे इथे आपल्याला ती फॅसिलिटी आहे की गाडी येईल आणि ते याच्यातून सक्शनने सगळं तुमचं जे मटेरियल आहे तर ते काढून घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज ते तुम्हाला हे असे सेफ्टी टँक्स पण दिलेले आहेत. सो बघा इथून तुम्हाला एक अंदाज येईल की किती मस्तपैकी एलिव्हेशन आहे. ओके, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि या सेकंड फ्लोअरला असं छानपैकी टेरेस. मला तर सगळ्यात जास्त आवडलं तर असा व्ह्यू आपल्या मस्तपैकी फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर असं येऊन बसायचं आणि या व्ह्यू मध्ये स्पेशली थंडीमध्ये आणि पावसामध्ये तर भारीच मजा येईल आणि उन्हामध्ये पण ठीक आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहेत. तर गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य हेच आहे की ते फक्त प्लॉट विकत नाहीत तर ते एक स्टँडर्ड बंगलो बांधून देतात आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन करतात. त्यामुळे तुम्ही कुठचाही बंगला घ्या त्याच्यामध्ये एक स्टँडर्डनेस असतो आणि बंगल्याची क्वालिटी पण प्रॉपरली मेंटेन केली जाते. ओके, सो दॅट इज अ युनिक थिंग. राकेश भाऊ आता आपण एक 3 BHK बघूया का? हो चालेल. ओके, एक 3 BHK बघूया. तो कसा आहे तो. हा पण एक 2 BHK आहे आणि हा एक 3 BHK आहे आणि हा एक 3 BHK आहे. सो असं बरंचसं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर आता हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर आता आपण फटाफट फक्त तुम्हाला 3 BHK दाखवतो की कसा असणार आहे तो. ओके, मग तुम्हाला अजून फेअर आयडिया होऊन जाईल. सो हा लिव्हिंग एरिया आहे. हा मस्तपैकी आपला किचन आहे. इथे असं बॅक डोअर दिलेला आहे आणि इथे हा आहे हा बेडरूम. इथे पण सेम मेक शुअर केलेलं आहे की व्हेंटिलेशनसाठी. आणि त्याच्याशिवाय इथे बघा तुम्ही इथे हा असा वॉशरूम आहे आणि इथे पण असं मस्तपैकी स्पेस आहे सो विच यू कॅन यूज इट बाकीच्या गोष्टींसाठी वगैरे. आता इथून वरती आपण जाऊया. ते आता फर्स्ट फ्लोअरला काम आता चालू आहे. जसे जसे बुक होत आहेत तसं काम चालू आहे. तर आपण जेव्हा फर्स्ट फ्लोअरला आलो त्याचं युनिक थोडंसं डिझाईन वेगळं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. इथे हा परत मास्टर बेडरूम आला जसं तुम्हाला सांगितलं आणि मास्टर बेडरूम इथे समोर बाल्कनी आहे आणि इथे हा टेरेस आहे. तर ते सिमिलर आहे. इथून पण असं छानपैकी असा व्ह्यू आहे. ओके, आणि इथे लॉफ्ट दिलेला आहे वरती. इथे हा मास्टर बेडरूमचा इथे वॉशरूम आहे. ओके, सो आता जसं तुम्हाला म्हटलं की हा इथे एक बेडरूम बनवलेला आहे. इथे तुम्ही 2 BHK मध्ये जो टेरेस बघितला तर त्या टेरेसला इथे हा बेडरूम मध्ये कन्वर्ट केलाय आणि त्याच्याशिवाय वरती टेरेस आहे. काम जोरात चालू आहे त्याच्यामुळे आपण पण जाऊया. अंडर कन्स्ट्रक्शन साईट आहे ही. ओके, सो इथे तुम्ही आलात की तुम्हाला असा हा टेरेस मिळतो. स्लाइड डिझाईन मध्ये चेंज होतो पण ऑलमोस्ट सिमिलर आहे. तुम्ही बघू शकता इथे जरा अजून मोठा आहे. हा जरा टेरेस आहे तर तो जरा अजून स्पेशियस आहे. ओके, कारण इथे खालती तुम्हाला कळलं बेडरूम आल्यामुळे ही स्पेस तुम्हाला एक्स्ट्रा मिळाली आहे टेरेसवरती. कारण तिथे खाली टेरेस होता तर त्याच्यामुळे ती मिळत नव्हती. तर खाली बेडरूम बनवल्यामुळे आता ही स्पेस पण तुम्हाला टेरेस आणि हा टेरेस तर एवढा मोठा आहे की इथे तुम्ही मस्त वेगळी इथे बॉक्स क्रिकेटची मॅच खेळू शकता तुम्ही. आणि जसं मला म्हटलं की यार तुम्ही कुठे जा अशा प्रकारे युनिक डिझाईन्स आहेत की बघा मस्त असा व्ह्यू सगळ्यांना आहे. आणि इथे पण असं ओपन छान हवा येते भारीच नाही एकदम सगळं. त्याचबरोबर या टेरेसच्या वरतूनच तुम्हाला व्ह्यू दिसतोय तो आपल्या समर्थ वाटिकेचा. आता गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचा युनिक गोष्ट म्हणजे बघा बरेचसे प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये ओपन स्पेस एम्युनिटीज अशाच खाली पडून असतात. तर त्यांचं तसं नाही आहे की त्यांनी बघा ह्या ओपन स्पेस एम्युनिटीचा जो एरिया आहे त्याला पण एवढ्या छान प्रकारे डिझाईन केलेलं आहे की इथे मस्तपैकी असं हे समर्थ वाटिकमध्ये श्री स्वामी समर्थांची इथे प्रतिमा बघा किती छान प्रकारे असं वाटतंय. आणि इथून मस्तपैकी सूर्योदय होतो आणि सूर्यास्ताच्या वेळी पण काय भारी वाटेल इथे. ओके, जेव्हा ही समर्थ वाटिका पूर्णपणे डेव्हलप होईल तेव्हा. आणि बघा इथे मस्त त्यांनी युनिक असं डिझाईन केलेलं आहे. इथे मेन मंदिर असेल आणि इथे छानपैकी असं सगळ्या बाजूने गार्डन आहे. तर त्यांनी बघा ना सगळे असे कर्व्स वगैरे एक इंटिरियर डिझायनरचं जे स्किल आहे ओके एक विजन आहे तर ते तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ओके, सो बघा भारीच नाही एकदम सगळं. सो ही डेव्हलप होल्यानंतर व्हिजिट करायला मला तर नक्कीच आवडेल. कसा वाटला आपला हा गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचा सद्गुरू सहवास मधला प्रोजेक्ट. आपल्या मागे तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ आहेत. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसे ते आता माझ्या पाठीशी पण आहेत. छानपैकी आता ही आपली समर्थ वाटिका पण मस्त डेव्हलप होणार आहे. इथे मस्तपैकी गार्डन येणार आहे आणि भारीच वाटणार आहे. आणि तुम्ही गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचा चैतन्य सृष्टी जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरून मी आत्ता जस्ट आलो तिथूनच त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की किती छान प्रकारे ते प्रोजेक्ट आणि अम्युनिटीज एरिया डेव्हलप करतात. आणि जसं मला म्हटलं तर एक 50% आपले जे प्लॉट्स आहेत ना ते ऑलरेडी सोल्ड ऑफ आहेत.
त्यांचं काम कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहे. तर नाही म्हणता म्हणता एक 7 ते 8 बंगलोचं काम जोरात चालू आहे. अजून सुद्धा 50% प्लॉट बाकी आहेत. त्यातले काही लोकांनी प्लॉट बुक केले आहेत, कन्स्ट्रक्शन स्टार्ट व्हायचं बाकी आहे. सो त्यामुळे त्वरा करा, अशी साईट परत मिळणार नाही. कारण जसं तुम्हाला म्हटलं, रत्नागिरी रेल्वे स्टेशन फक्त 15 मिनिटावरती आहे आणि मुंबई गोवा हायवे पण 5 मिनिटावरती आहे. आणि त्याशिवाय ही साईट जरा एलिव्हेशन वरती आहे, त्याच्यामुळे इथून मस्तपैकी आजूबाजूच्या परिसराचा व्ह्यू दिसतो. इथे बाजूला छानपैकी गाव पण आहे, रेस्टॉरंट पण जवळ आहेत, सगळ्या फॅसिलिटीज पण तुमच्या जवळ आहेत. असा आपला हा गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज रत्नागिरी मधील सद्गुरू सहवास प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचा बंगलो बुक करायचा असेल 1 BHK 2 BHK 3 BHK तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.